यशवंत गोसावी याला जे प्रदेश सरचिटणीस पद मिळालंय ते एखाद्या राष्ट्रीय पक्षाकडून मिळालेलं हे गोसावी समाजाला आतापर्यंत सगळ्यात मोठं पद आहे. मी 6व्या-7व्या वर्षापासून बोलायला शिकलो. माझा मुलगा वयाच्या 2ऱ्या वर्षापासून स्टेजवर बोलतो. वयाच्या 2ऱ्या वर्षापासून. समाजवाद म्हणजे काय तर 100 माणसं एका माणसाने 100 पावलं चालण्यापेक्षा 100 माणसांनी एकत्र एक पाऊल चालवलं. लोकसभेच्या काळामध्ये व्हिडिओ उपलब्ध आहेत. आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की यशवंत गोसावी यांनी जी केलेली भाषणं ती परिणामकारक ठरली. पाठीमागं वळून आपण जेव्हा बघतो तर आपल्यासारखी शेकडो कुटुंब आहेत की जी आज संघर्ष करतात. त्यांच्यामध्ये मला यशवंत दिसतो. म्हणजे त्या अनाथ मुलांमध्ये त्यांचं मी स्वतःना बघत नाही, त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक यशवंत बघतो. इतर मुलांकडे सगळ्या वस्तू आपल्याकडे नाहीत, पण त्या मुलांना जेव्हा ते वाईट वाटतं ना तर त्या फिलिंग्स मला त्यांच्याकडे बघितल्याकडे यायचे. नमस्कार, मी विष्णू साना. प्लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या सोबत आहेत यशवंतराव गोसावी. एक तरुण आपल्या ध्येयासाठी झपाटतो, प्रयत्न करतो. त्याचे प्रयत्न कुठपर्यंत गेले यापेक्षा त्याचे प्रयत्न किती प्रामाणिक आहेत हेच दाखवण्याचा आज माझा प्रयत्न आहे. यशवंतराव हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत, प्रवक्ते आहेत आणि त्यापेक्षा वेगळी ओळख म्हणजे ते शाहू फुले आंबेडकर यांच्यावर व्याख्यान देतात. जवळपास हजारो त्यांनी महाराष्ट्रात व्याख्यान देत एक सामाजिक प्रबोधन करण्याचं ते काम करतात. त्यांचा राजकीय प्रवास सोबतच सामाजिक प्रवास आणि व्यक्तिगत त्यांच्या आयुष्यात काय संघर्ष आहे तोच उलगडण्याचा या मुलाखतीत मी प्रयत्न करणार आहे. यशवंतराव, स्वागत आहे तुमचं. नमस्ते. मुळात तुम्ही आता सध्या राजकारणात काम करता, मात्र समाजकारण करत असताना तुम्ही राजकारणात का आलात? खरं तर मी एका सामान्य शेतमजूर कुटुंबातला मुलगा आहे. वडिलांच्या लवकर निधनानंतर स्वतः मजुरी करून स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करून आणि स्वतःचं शिक्षण मी कमवा आणि शिका या पुणे विद्यापीठाच्या योजनेमधून मी पूर्ण केलेलं आहे. ते करत असताना MBA पर्यंतचं शिक्षण मी भाजीपाला विकून स्वतः पूर्ण केलंय. भाजीपाला विकलाय. नाशिक जिल्ह्यामधील देवळा तालुक्यातलं माळवाडी हे माझं गाव आहे. देवळा असेल, कळवण असेल, मालेगाव असेल या गावांमध्ये स्वतः भाजीपाला विकून मी माझं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. आणि ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते करत असतानाच मला भाषणाची, बोलण्याची खूप आवड होती. आणि अगदी लहान वयामध्येच मी त्या स्टेजवरून ते आईचे शिकवण होतं की तू बोलत जा, बोलायला शिक. आणि बोलायला लागलो. 10वी-11वीचा प्रसंग मला आजही आठवतो की आमच्या देवळा शहरामध्ये अण्णा हजारे आले होते. अण्णा हजारेंच्या माहितीच्या अधिकाराची जी चळवळ चालू होती आणि ती चळवळ चालू असताना कुणीतरी बोलणारा एक पाहिजे अण्णा हजारेंच्या आधी. तर त्यावेळी त्यांनी कोणतरी सांगितलं की हा मुलगा बोलतो, याला बोलवा. 10वी-11वीला असताना मी त्यांच्या स्टेजवर बोललो आणि बोलल्यानंतर रात्री मुक्कामाला अण्णा हजारे तिथं आमच्या गावात होते. त्यांची ती गाडी, स्कॉर्पिओ गाडी वगैरे मधल्या काळात चोरीला गेली, तो विषय सगळा माहिती आहे आपल्याला. तर त्या अण्णा हजारेंनी मला सांगितलं की बाळा, तुझी मला गरज आहे आणि तू माझ्यासोबत आला तर खूप बरं होईल. पण आपल्या कौटुंबिक अडचणी किंवा इतर गोष्टींमुळे मला जाता आलं नाही शिक्षणामुळे. यदा कदाचित तेव्हा जर अण्णा हजारेंसोबत गेलो असतो तर आज कुठे दुसऱ्या ठिकाणी राहिलो असतो. पण भाषणांची किंवा बोलण्याची किंवा व्याख्यानांची जी आवड आहे ती आवड एका सामाजिक कामापर्यंत, वक्तृत्वाच्या क्षेत्रापर्यंत मला घेऊन आली. बरं, तुमची एक कौटुंबिक पार्श्वभूमी काय, म्हणजे घरी कोण कोण असतं आणि काय व्यवसाय तुमचा? माझे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचे. आई शेतमजूर होती. जमीन अतिशय तुटपुंजी आणि उत्पन्नाचं दुसरं कुठलंही साधन नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर आईची मजुरी चालू आणि मी स्वतः भाजीपाला विक्री करून माझं आणि माझ्या बहिणीचं शिक्षण पूर्ण करत होतो. कुटुंबाला दुसरा कोणाचा आधार नाही आणि आधार नसताना आम्ही हे सगळं संघर्षामधून इथपर्यंतचा प्रवास आहे सगळा. अनेक जण असं बोलतात की तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे, चांगल्या तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे. पण तुम्ही आता त्या प्रोसेसमध्ये म्हणून विचारतोय, किती त्रास होतो सामान्य तरुणाला राजकारणात समोर जात असताना? नाही, ही गोष्ट खरी आहे. अनेक जण अनेक वेळा आपण म्हणतो की राजकारणामध्ये तरुणांनी आलं पाहिजे, चांगल्या माणसांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. आणि मला सुद्धा वाटतं, एक विचारवंत सुद्धा खूप सुंदर असं बोलतो की राजकारण जर आपलं भविष्य ठरवत असेल तर राजकारण कसं असावं हे आता आपण ठरवायला हवं. पण आज परिस्थिती अशी आहे की राजकारणामध्ये तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या माणसांना ही पटकन संधी मिळत नाही. ही तेवढीच गोष्ट आहे, संघर्ष आहे. म्हणजे मी व्याख्यानाच्या क्षेत्रामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त काळापासून आहे आणि एवढा काळ संपूर्ण देशभरामध्ये व्याख्यानं दिलीत. मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील. भारतातल्या मी दिल्लीमध्ये व्याख्यानासाठी गेलोय, राजस्थानमध्ये गेलोय, गोव्यामध्ये व्याख्यानं झालीत, कर्नाटकमध्ये व्याख्यानं झालीत, देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये व्याख्यानं करता गेलो. महाराष्ट्रातला असा तालुका वाईज एखादं गाव नसेल की ज्या गावापर्यंत आम्ही पोहोचलो नाही. आणि तिथपर्यंत गेल्यानंतर 15 वर्षानंतर आज ज्या राजकीय संधी ज्या मिळतात तर त्या खूप अवघड आहे असं मला नक्कीच वाटतं. आता एरवी कुठला नेता, तरुण नेता कोणी राजकारणात झालं की पहिले त्याची एक कास्ट बघितली जाते, किती म्हणजे त्या पक्षाला फायदा होईल असं.
तुमच्या विषयी असे काही प्रसंग आलेत का? नक्कीच आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणतात त्यात 100% तथ्य आहे. कारण राजकारणामध्ये डोकी मोजली जातात. तुमची संख्या किती आहे, तुमच्या जातीची संख्या किती आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित मी जे सांगतोय ते ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल की मी गोसावी समाजातला आहे. अगदी मायनॉरिटी, छोटा समाज, मायक्रो ओबीसी. आणि या छोट्याशा समाजामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेरचं मी सांगू शकत नाही, पण महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये गोसावी समाजाचे लोक असतील किंवा प्रशासकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असतील, सांस्कृतिक मध्ये असतील, पण राजकीय क्षेत्रामध्ये यशवंत गोसावी याला जे प्रदेश सरचिटणीस पद मिळालंय ते एखाद्या राष्ट्रीय पक्षाकडून मिळालेलं हे गोसावी समाजाला आतापर्यंत सगळ्यात मोठं पद आहे. शरद पवारांच्या पक्षाचं. म्हणजे विषय असा आहे की जो गोष्ट छोटी आहे पण डोंगरा एवढी, त्यांच्यासाठी अनेक हे व्हिडिओ पाहणारे म्हणतील असे काय मोठे लागून गेलेत यशवंत गोसावी. मात्र त्यांचा संघर्ष मोठा आहे. मी त्यांना प्रमोट नाही करत, मात्र त्यांचंच कार्य सांगतोय. तुम्ही व्याख्यानं घेतलेली आहेत बऱ्यापैकी. मग हे कसं सुचलं तुम्हाला की तुम्ही व्याख्यानं महाराष्ट्रभर आणि देशभर करावं, आणि असं कुठून सुरुवात झाली? ऍक्च्युअली मी लहानपणापासून मला बोलण्याची वगैरे खूप आवड होती. माझी आई मला लिहून द्यायची आणि मग मी बोलायला शिकलो. म्हणजे आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो की मी 6व्या-7व्या वर्षापासून बोलायला शिकलो. माझा मुलगा वयाच्या 2ऱ्या वर्षापासून स्टेजवर बोलतो, वयाच्या 2ऱ्या वर्षापासून. त्याचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत. हे बाळकडू घरामधूनच आलं, जे आपण पेरतो ते उगवणार आहे. आणि मग आईने हे बोलायला शिकवल्यानंतर 10वी-11वी यानंतर मी राज्यातल्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला लागलो. आणि त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेता घेता राज्यस्तरावर नाव गेलं. आणि मग अनेक ठिकाणी व्याख्यानांसाठी बोलवणं यायला लागलं. मग राज्यभरामध्ये व्याख्यानांच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची परिस्थिती या विषयावर बोलता बोलता शिवाजी महाराजांचा विषय हा मी राज्यभरात मांडला. आणि मग शिवाजी महाराजांच्या विषयानंतर फुले शाहू आंबेडकर जी आमची प्रेरणा आहे, भारतीय संविधान जी आमची प्रेरणा आहे, त्या प्रेरणा विषयांवरती आम्ही राज्यभरामध्ये मी बोलायला सुरुवात केली. आणि मग त्या विषयांच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरामध्ये, देशभरामध्ये मी व्याख्यानांच्या निमित्तानं पोहोचलो. कसं पाहता बरं, तुम्ही एक युवा आहेत आणि तुम्हाला काहीतरी करायचंय. तुम्ही आता राष्ट्रवादी या पक्षामध्ये सध्या एका पदावर आहेत, पदाधिकारी आहेत. एकूण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटतं? आज एक युवाला काय वाटतं? मला एक गोष्टीची जाणीव आहे की मी शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणार आहे. फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर माझा प्रचंड विश्वास आहे. आणि भारतीय राज्यघटना हा या देशाचा श्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये जो समाजवाद तुम्ही आम्हाला सांगितला, म्हणजे प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी, प्रत्येक समाज घटकाला समान न्याय मिळायला हवा, हे भारतीय राज्यघटनेचं मूलभूत ज्याला पिरंबल मधला जो अधिकार म्हणतो तो आहे. पण आज बऱ्याच अंशी ती गोष्ट होताना दिसत नाही. म्हणजे समाजवाद म्हणजे काय तर 100 माणसं, एका माणसाने 100 पावलं चालण्यापेक्षा 100 माणसांनी एकत्र 1 पाऊल चालावं. एखाद्या समाज घटकाला 100% न्याय मिळण्यापेक्षा 100 समाज घटकांना 1% न्याय मिळावा, म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळेल. ही जी भारतीय राज्यघटनेची जगातली सगळ्यात मोठी एक वेगळी ओळख आहे, ती ओळख पुसू द्यायची नाहीये. आणि ती पुसू द्यायची नसेल तर तुम्हाला आम्हाला यात उतरावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे, काम प्रचंड करावं लागणार आहे, संघर्ष प्रचंड करावा लागणार आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत जरी मी आलो, हे काही सहज नाहीये सर. याच्यासाठी खूप मोठा संघर्ष आहे. म्हणजे मागची 17-18 वर्ष जो संघर्ष केलाय ना, तेव्हा ही खुर्ची मिळाली, तेव्हा हे पद मिळालंय. त्यामुळे हे सोपं अजिबात नाहीये. तसं काय करायचं बरं राजकारणात? खर तर कुठलं पद मला मिळेल किंवा कुठला अधिकार मिळाल हे या अनुषंगाने मी काम केलं नाही. म्हणजे मी पक्षाकडे कदाचित सोशल मीडियावरती व्हिडिओ सुद्धा उपलब्ध असतील. राज्यस्तरामध्ये किंवा देशस्तरामध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली, त्यावेळी आदरणीय जयंत पाटील साहेब असतील किंवा आदरणीय शरद पवार साहेब असतील, यांच्याकडे अनेक माणसं आलीत. आणि त्या प्रत्येक माणसाने त्यांच्याकडे सांगितलं की आम्हाला हे द्या, आम्ही तुमच्यासोबत येतो, मला हे मिळालं तर आम्ही तुमच्यासोबत येतो. मी कदाचित एकमेव असेल किंवा माझ्यासारखे असे अनेकही असतील की मी यांच्याकडे सांगितलं की मी स्वतःला प्रूव्ह करतो आणि मग तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही न्याय करा. मी लोकसभेच्या काळामध्ये व्हिडिओ उपलब्ध आहेत. आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांनी सांगितलं की यशवंत गोसावी यांनी जी केलेली भाषणं ती परिणामकारक ठरलीत. आणि ती परिणामकारक नक्कीच ठरलीत. कारण त्या काळामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे खासदार भगरे सर होते. त्या भगरे सरांसाठी जेव्हा भाषणं करण्याची वेळ आली, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, तेव्हा मला अटक सुद्धा झाली. आणि मी त्यावेळी सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलतोय, गोरगरीब कष्टकरी वंचितांच्या प्रश्नाकरता बोलतोय. आणि त्या प्रश्नांसाठी बोलताना जर मला एकदा नाही 1000 वेळा अटक झाली ना, तरी ती करून घ्यायचं आमची तयारी आहे. राजकारण म्हणलं आणि राजकारणी म्हटलं की ते फार लोकांना कसं इम्प्रेस करता येईल ते पाहतात, लोकांमध्ये असतात. मात्र तुम्ही जवळपास शेकडो मुलं, हे अनाथ शेकडो मुलं तुम्ही त्यांचा सांभाळ करता.
हे कसं सुचलं आणि आज काय स्टेटस आहे, किती मुलं तुम्ही सांगा? ऍक्च्युअल माझा खरा पिंड जो आहे हा सामाजिक कामाचा आहे. म्हणजे राजकारण हा आत्ता मागे 1-1.5 वर्षापासून आम्ही राजकारणामध्ये सक्रिय सहभागी झालो, पण त्याच्या आधीची 15 वर्ष ही आम्ही सामाजिक कामात झाली. मी ज्या कुटुंबामधून आलोय तर ते कुटुंब अतिशय गरीब कुटुंबातलं आहे आणि मला स्वतःचं शिक्षण घेताना इतका प्रचंड संघर्ष करावा लागला. मग मी त्यानंतर आम्ही विचार केला की जर माझी ही परिस्थिती आहे, मी इथपर्यंत आलोय आणि पे बॅक टू सोसायटी ज्याला आपण म्हणतो, तर पाठीमागं वळून आपण जेव्हा बघतो तर आपल्यासारखी शेकडो कुटुंब आहेत की जी आज संघर्ष करतायत. त्यांच्यामध्ये मला यशवंत दिसतो. म्हणजे त्या अनाथ मुलांमध्ये त्यांचं मी स्वतःना बघत नाही, त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक यशवंत बघतो की आपल्या वाट्याला काय संघर्ष आला. आपल्याला वही मिळत नाही, आपल्याला पेन मिळत नव्हती, आपल्याला पुस्तकं मिळत नव्हती. आपण दप्तर जेव्हा एखाद्या साध्या त्या जी खताची बॅग मिळते किंवा जी बियाण्याची बॅग मिळते त्या बॅगेमध्ये आपल्या 6 वह्या आणि तिच्यामध्ये आपण घेऊन जायचो. मग तो जो इतर मुलांकडे सगळ्या वस्तू आपल्याकडे नाहीत, मग त्या मुलांना जेव्हा ते वाईट वाटतं ना तर त्या फिलिंग्स मला त्यांच्याकडे बघितल्याकडे यायच्या. आणि मग आम्ही असं ठरवलं की आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. आणि त्यावेळी आम्ही शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली आणि आज त्या संस्थेला 12 वर्ष पूर्ण झाली. 12 वर्षामध्ये आज रोजी माझ्याकडे आई वडील नसणारी 128 अनाथ मुलं आहेत. नक्कीच. तर महाराष्ट्रामध्ये अनेक आपण युवा चेहरे, युवा नेते हे काही कुटुंबातले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र हा मायक्रो ओबीसी मधून येणारा एक तरुण येतो, अनाथ मुलांचा सांभाळ करतो आणि स्वतःची जी स्थिती होती त्याच्याशी रिलेट करून दुसऱ्याला तशी परिस्थिती फेस करायला लागू नये म्हणून समाजकारणासोबत आता राजकारणामध्ये आपलं नशीब आजमावतोय. आणि काही आपल्या हातात सत्ता केंद्र आलं तर आपण काहीतरी करू शकतो समाजासाठी, असा विचार घेऊन यशवंतराव आता राजकारणातला पुढचा प्रवास करतायत. यशवंतराव, तुमच्याशी बोलून मजा आली. तुमच्या राजकीय वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.